कामथडी संघ अगदी सलामीची जोडी काही क्षणांमध्ये दाखल होईल. नाणेफेकीचा कौल झाला, निर्णय आला आणि निर्णय आल्यानंतर लगेचच निरा संघ कोणताही क्षण न दवडता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक चांगली संघ बांधणी यातून पाहायला मिळते. अगदीच पांचाळ क्रिकेट क्लब सातत्यानं आपण चर्चा करतोय या संघाबद्दल आणि ती चर्चा का केली जाते तर या संपूर्ण परिसराचं नाव आपल्या कौशल्यपूर्ण क्रिकेटच्या जोरावरती या संघानं गाजवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि अर्थातच या संघामध्ये विशेष उल्लेख आपण नेहमी करतोय. सन्माननीय विजय गायकवाड सर असतील, रवी जाधव सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. नक्कीच आणखी मान्यवर जोडले जातील यामध्ये. पप्पू बाबर सर असतील, गजानन नितापे सर असतील, सागर मोरे सर असतील, संतोष पार्टे सर असतील, अगदी संजय शिंगटे सर असतील, त्याचबरोबर राजकुमार असतील, समीर असतील, अगदी लाला शिंदे यांना देखील आपण पाहिलं या संघातून खेळताना. असे अनेक दिग्गज मान्यवर आज उपस्थित होणार आहेत, जोडले जाणार आहेत आणि यांच्या माध्यमातून क्रिकेटचे धडे या परिसरामध्ये गिरवले गेले. सुनील फरांदे सर असतील, ही सर्व तगडी स्टारकास्ट यांनी एक काळ गाजवलेला आहे. अगदी रवी सरांनी काल सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यांमध्ये 99 बक्षीस ऐकायलाच अगदी असं वाटतं की स्वप्न पाहतोय की काय आजकालच्या काळामध्ये. आणि ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा क्रिकेटमध्ये भरपूर स्ट्रगल करावा लागायचा. अगदी अनवाणी पायानं चालत जात असताना देखील अनवाणी पायानं देखील क्रिकेट खेळलंय. अगदी 2 गाड्यांवरती संपूर्ण संघाला दाखल व्हावं लागायचं. चालत तर चालत मैलाचा प्रवास करावा लागायचा. आणि अगदी 6 खेळाडू असतील, 8 खेळाडू असतील, तेवढ्या खेळाडूंवरती देखील संघ खेळायचे. आणि तो काळ गाजवलाय क्रिकेटचा या मंडळींनी. आणि आज जो क्रिकेटच्या मैदानावरती आपण थरार अनुभवताय ना, हा त्यांचाच आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानेच हा थरार पार पडतोय. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. रवी पवार आणि सूरज माताळे, सूरज अर्थात लल्लन आणि समोर असेल जुबेर. तगडी स्टारकास्ट दोन्ही संघांकडे तगडी मॅच आपल्या भेटायला येते. कुठेही जाऊ नका, सज्ज राहा. श्री नवलाई देवी चषक चिंबवली पहिल्या पर्वातील सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार. सुरुवात मात्र जुबेरच्या माध्यमातून आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळत केली जाते. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू होता. डॉट बॉलनं या डावाची सुरुवात झाली. अगदी पहिली सेमीफायनल आपण पाहिली, एक हाती वर्चस्व गाजवलं 2 पुनरावसांनी, परंतु या मॅच मध्ये मजा येणार आहे. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु दिशा थोडीशी बाहेरच्या बाजूला आहे. अवांतर धाव, वाईड बॉल घोषित केला, प्रयत्न केला गेला रवीच्या माध्यमातून, परंतु लाईन बिलॉंग्स टू द अंपायर आणि आउटसाइड द लाईन हाताळला गेला हा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू इथं मात्र यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चूक, बॅकअप देताना देखील गडबड होती. पाठलाग केला जाईल चेंडूचा, परंतु चेंडू मात्र थेट थांबेल सीमारेषेच्या पलीकडे. 22च्या रूपात मिळतील धावा 4. 0 कडून 4 कडे वाटचाल होते. अगदी वाईडची 1 आणि ह्या 4 आलेल्या आहेत आतापर्यंत. 5 धावा 2 चेंडूच्या पाठीमागं. क्षेत्ररक्षणामध्ये या चुका टाळाव्या लागतील संघाला, कारण आपण पाहिलं या क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडतात. क्रिकेट फलंदाजी महत्वाची, गोलंदाजी जितकी महत्वाची तितकंच त्याहून जास्त महत्व क्षेत्ररक्षणाला देणं गरजेचं आहे, कारण हा एक दुवा आहे जो खेळामध्ये बरीच गणित बदलतो. जबरदस्तरित्या हा चेंडू हाताळला गेला. अगदी फलंदाजाला सन्मान द्यावा लागला. या चेंडूला सन्मान दिलाय देखील रवी पवार यांनी. रवीच्या माध्यमातून परवाच्या दिवसामध्ये आपण अगदी सूरज माताळेची चर्चा तर केलीच, परंतु रवी पवार यांनी देखील आपलं कौशल्य दाखवलंय. सातत्यानं चांगले क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात रवी. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट एक्झिक्यूट केला. अगदी थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, यशस्वी देखील थांबवला देखील जाईल, परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण.
सातत्याने रिव्हर्सचे फटके रवी देखील खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या दिवसात देखील पाहिलं रिव्हर्सच्या माध्यमातून अनेक धावा त्यांनी खेचलेल्या आहेत. यावेळी मात्र खोबरडप्पाचा चेंडू हाताळला. गॅप आहे 30 सर्कलच्या आतमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. जुबेरला स्वतःला धावावं लागेल आणि सिंगल अवघी मिळते. चांगला प्रयत्न राहिला. अतिरिक्त दबाव फलंदाजांवर टाकलाय. कोणती छोटी मोठी चूक करण्याचे प्रयत्न नाही होणार आहे इथं, कारण या छोट्या छोट्या चुका महागात पडू शकतात. अगदी नक्कीच सावध सुरुवात झालेली आहे. 8 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या पाठीमागे. स्ट्राईक वरती आहे स्टार बॅटर सूरज माताळे. लल्लनचा ब्लास्ट आपण पाहिलाय पहिल्या दिवसामध्ये. आज सुद्धा महत्वाचा क्षण आहे. महत्वाच्या क्षणामध्ये लल्लन कशा प्रकारे टॅकल करेल जुबेरला हे पाहायचंय. पहिला चेंडू बाटच्या धावेमध्ये. बिग विकेट डाऊन. सूरज माताळे गोल्डन डकचा शिकार. जुबेर ये क्या कर दिया आपने. मोठी विकेट पकडले. मोठा मासा लागला गळाला. संपूर्ण सामन्यामध्ये चित्र बदलणारा क्षण. अगदी जुबेरच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. आउटसाइड ऑफ हाताला गेला चेंडू. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून, परंतु बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक कोणती चूक मात्र करणार नाही. मेक्स नो मिस्टेक. जबरदस्त या मॅच मध्ये. आता मात्र मैदानात पूर्णपणे शांतता पसरली आहे आणि या शांततेचं कारण म्हणजे बिग विकेट मोठी विकेट आली आहे. एखादा खेळाडू किती मोठा असला तरी सुरुवात मात्र शून्यावरूनच करावी लागते आणि ती शून्याकडून पुढे जाणारी वाटचाल जर अगदी सुरू होण्यापूर्वीच थांबवली गेली तर मात्र खेळाडू निराश होतो. ती निराशा जरूर पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला निरासंग उत्साह जल्लोष. अगदी ज्या पद्धतीनं जुबेरनं प्रभावित केलं आतापर्यंत. यानंतर शुभम गोलंदाजीसाठी सज्ज असेल. संपूर्ण महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघ गाजवणारा भूल संघाचे ज्येष्ठ खेळाडू अर्थात दिग्गजांची उपस्थिती या मॅचला स्पर्धेला लाभली. आपले मनपूर्वक आभार. बोलूयात मॅच कडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. राकेश सर प्लीज. दाखल झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. रवी पवारच्या खांद्यावरती पुन्हा एकदा मदार असेल. अगदी पहिल्या सामन्याची सुरुवात देखील अशीच काहीशी झाली होती. सूरजला शून्यावर परतावं लागलं होतं तेव्हा रवीनच जबाबदारी सांभाळली होती आणि रवी सज्ज आहे जबाबदारी सांभाळण्यासाठी हे दाखवून देईल. यावेळेला स्क्वेअर केट खेळला. अगदी कव्हर पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु निसटून जाईल चेंडू सीमारेषे पार. रवी पवारचा ब्लास्ट. इथं मात्र नजाकत का पुरा इस्तेमाल. अगदी जबरदस्त गॅप भेटला. आखूट टप्प्यात चेंडूला हलक्या हाताने ढकलून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. पहिल्या दिवशी सुद्धा अशीच सुरुवात झाली होती. संकटाने सुरुवात झाली. संकटातून संधी शोधली रवी यांनी आणि आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन म्हणून संघांसमोर उभे राहिले. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट सातत्याने केला जातोय. पर्सेंटेज सक्सेसचं कमी राहिलंय. सक्सेस रेट कमी राहिलाय रवीचा खरं तर या फटक्याच्या पाठीमागं आपण पाहिलंय, परंतु प्रयत्न सातत्याने केला जातोय. अर्थात प्रयत्न वाळूचे किनारे गडिता तेलही गळे असे म्हणतात आणि ते प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने केली देखील जाते. यावेळी मात्र अपील उचलली जाते. हाफ हार्टेड अपील. पंच मात्र स्थिर आहेत. फेटाळून लावली जाईल नक्कीच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु जर आपण लक्ष दिलं या शॉटकडे तर शुभम सर कुठेतरी फुटवर्कची कमतरता आहे. कारण ज्या पद्धतीने हा चेंडू होता फक्त बॅट गेली बॉलच्या दिशेनं, पाय मात्र पुढे जात नाहीयेत. आणि अशा प्रकारे खेळत असताना अगदी विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंना देखील आउटसाइड ऑफ स्टंप त्रस्त व्हावं लागलंय. फुटवर्क जर तुमचा नसेल ना तर किती मोठा दिग्गज असेल तर हा चेंडू अवघड जातो. यावेळेला मात्र बॅकफुटवर अगदी हलक्या हाताने ग्लान्स केला. बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये थोडीशी मिसफिल्ड, परंतु अखेरच्या क्षणी ताळमेळ साधलाय. सिंगल अवघी प्राप्त होईल.
13 धावा धावफलकावरती लागतायत. शुभमच्या माध्यमातून चौकार एक आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. दुसऱ्या बाजूला अमित, काय बोलत सर, यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी मिळते चेंडूला. जबरदस्तरित्या हाताळला हा चेंडू. अप्रतिम शॉटअप गुडल्यानंतर आखूट टप्प्याचा वेगवान आणि भेदक मारा शुभमच्या माध्यमातून. जबरदस्त षटक हाताळले आतापर्यंत शुभमनी. पहिल्या सामन्याच्या तुलनेत काहीशी संत सुरुवात म्हणावी लागेल या सामन्याची. पुन्हा एकदा अगदी आखूट टप्प्याचा हा चेंडू आदळला जातो आहे. पंच सांगतील हा वाईड बॉल आहे. अवांतर धाव होईल प्राप्त. अगदी पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची खेळाडूंनी नोंद घ्या. अगदी नावाजलेले पंच आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गेले 4 दिवस सातत्यानं अतिशय चांगली कामगिरी पंचांची राहिलेली आहे. वाईड बॉल आहे, नक्कीच आहे. यावरती दाद आपण मागू नका, कारण आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. ऑन फील्ड कॉल इज द लास्ट कॉल आणि त्याचा सन्मान आपण करायचा आहे. यावेळी शॉर्टपिच डिलिव्हरी आउटसाइड ऑफ टर्म स्क्वेअर कटचा प्रयत्न मात्र इथं यशस्वी होत नाहीये. डॉट बॉलने होते षटकाची सांगता. 2 षटकांचा थांबला खेळ. 14 धावा धावफलकावरती होतात दाखल. एक गडी बाद 14. एक महत्वाची विकेट आली आहे. सूरजला थांबवलंय आणि रवीच्या खांद्यावरती मदार असताना रवी देखील आज थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जुबेर तयार असेल. अगदी पहिल्या 3 षटकांमध्येच कामथडी संघाचं कंबरड मोडण्याचं काम निरा संघाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु रवी देखील कच्चा खेळाडू नाही आहे. मुरलेला खेळाडू हा खेळाडू देखील पुणे जिल्ह्यात क्रिकेटच्या पटलावरती मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळालाय. अटेम्प्ट याही वेळेला पुन्हा एकदा तो सक्सेसफुली एक्झिक्यूट केला जात नाहीये. सलगचे 2-3 निर्धाव चेंडू खरं तर जुबेरनं हाताळलेत. जबरदस्तरित्या मॅच अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटी आली आहे. 2 तगडे संघ जेव्हा एकमेकांना भिडतात ना, तेव्हा धावफलक मॅटर करत नाही. अगदी काल देखील आपण पाहिलं 24 चेंडू 33 ची गरज भुईंज विरुद्ध गोळे संघ जी लढाई झाली. अर्थात छोट्या टोटल्यावरती मोठे बॅटल नेहमी होतात, परंतु त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. यावेळी बॅटवरती पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळायला फटका 2 धावा निश्चितपणे देऊन जाईल. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि फेकी येईपर्यंत तिसरी धाव देखील धावफलकात जोडली जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर. जबरदस्त खोलडपाचा चेंडू अपील उचलले. पंचांचा बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंड द विकेट. जुबेरचा आणखी एक झटका. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आणि कामतडी संघाचा मात्र अडचणीमध्ये वाढ. अमितला परतावा लागेल डगआउट मध्ये माघारी. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 17 धावा लवकर आहेत. अगदी प्रति षटक 6ची धावगती राखलेली आहे. जबरदस्त कामगिरी केलेली आहे आतापर्यंत निरा संघानं. निरा टायगर्स हा संघ ओळखला जातो आपल्या
जबरदस्त तगड्या खेळासाठी विकी नवले असतील, जुबेर असतील, संतोष असतील, ज्या पद्धतीनं यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ उदयास येतोय, पुढे येतोय या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र पायावरती आला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, कॅच मात्र सुटली, निष्ठून देखील जाईल, जखमेवरती चोळलं जाईल, थोडस नीट मिळतील धावा, 4 धाव फलकाला येईल आकार. 3 षटकांचा थांबतोय खेळ, प्रति षटक 7च्या सरासरीनं 21 धावा धाव फलकावरती दाखल. राकेश सर, शुभम आले आणि शुभमने अगदी आल्या पावली पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. श्री नवलाई देवी चषक चिंदवली हे मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज आपण पाहतोय. आणखी एक मानाची प्रतिष्ठेची आणि दर्जेदार वाई तालुक्यातील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा येत्या 31 डिसेंबरला सुरू होते, अर्थात अनुश्री चषक 2025-26. तब्बल 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक असणारे या स्पर्धेमध्ये अगदी काहीच जागा शिल्लक आहेत. 2 गाववाईजचे हाप असणार आहेत प्रति 8 संघाचे, तर ओपनचा 1 हाप आणि तालुकाचा 1 हाप असणार आहे. तरी अगदी काहीच जागा शिल्लक, वेळ दौडू नका, अगदी या स्पर्धेसाठी देखील आपली नोंद करा. या दरम्यान आडव्यातनं फटका खेळला, मिडकटच्या दिशेने थांबवला देखील जाईल, सिंगल मात्र कंप्लीट होईल. थोडीशी खराब फेकी जरूर, परंतु नुकसान जास्त होणार नाहीये. अर्थात या स्पर्धेबद्दल देखील आपण चर्चा आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. कुमारी अनुश्री राजीव शिर्के हिच्या वाढदिवसानिमित्त सातत्याने दरवर्षी राजीव शेठ शिर्के यांच्या माध्यमातून स्पर्धा खेळवली जाते. यावेळी बॅकफुटवरती येत असताना कव्हरच्या दिशेने मोठा गॅप, तो गॅप भेदण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबेल. मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडथळा आहे त्या रिजनमध्ये, त्याचा पुरेपूर फायदा इथं मिळतोय क्षेत्ररक्षकांना. या दरम्यान या चेंडूच्या पाठीमागे 3 धावा मात्र घेतल्या जातील यशस्वीरित्या. अगदी पहिल्या दिवशी पसरणी प्रीमियर लीग अंतर्गत खेळ पाहायला मिळेल. तदनंतर 8 संघांचा 1 11चा हाफ, तदनंतर तिसऱ्या दिवशी देखील 2 तारखेला 1 गाव 11, तदनंतर 1 तालुका 1 टीम आणि तदनंतर ओपन असे हाप्स असणार आहेत. या दरम्यान मात्र श्री नवलाई देवी चषकाचा थरार रंगलाय आणि पहिल्या मॅच मध्ये हाय स्कोरिंग थ्रिलर आपण पाहिला. या मॅच मध्ये मात्र लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहणार आहोत, कारण तगडी स्टारकास्ट दोन्ही संघांकडे चांगले चेंडू हाताळले जात आहेत सातत्यानं. ज्यावेळी धनंजयच्या माध्यमातून माध्यमातून आणखी एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय या चेंडूच्या पाठीमाग. डॉट बॉल, महत्वपूर्ण डॉट बॉल येतोय. रवी पवारला आज आपली पॉवर दाखवावी लागेल, कारण अगदी काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांचं पाठबळ नाही या संघाकडे, त्या धावा खेचाव्या लागतील. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळलाय, पुन्हा एकदा सफल झालाय फलंदाज. आणि डेलिबरेटली जेव्हा तुम्ही चेंडूच्या दिशेनं धाव घेता, सफल होता आणि अखेरच्या क्षणी जरी तुम्ही चेंडू सोडून दिला तरी ती लाईन मात्र बदललेली असते. पंच त्यावेळेला नक्कीच लाईनच्या अंतर्गत निर्णय देऊ शकतात, तो निर्णय दिला जातो, डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र करेक्शन प्रॉपर होत आहे, अगदी गॅप मध्ये आणि हवेमध्ये देखील निष्ठून जाईल. 1 पाऊल पुढे, सीमारेषेपार षटकार गरजेचा होता हा षटकार, कारण या षटकाराने धाव फलकाला येईल थोडासा आकार. 31 धावा धाव फलकावरती राखतात. अखेरचं षटक निर्वाणीचं असणार आहे. या षटकामध्ये धावा कुटाव्या लागणार आहेत, कारण महत्वपूर्ण सामन्यामध्ये धावांचं पाठबळ जर पाठीशी असेल ना तर लढाई देखील तितकीच तगडी होईल आणि ती लढाई आपल्याला पाहायची आहे. ती लढाई लढण्यासाठी सन्मानजनक धावसंख्या बोर्डावर असणं गरजेचं आहे. आमच्या स्कोररला थोडंसं व्यस्त ठेवणं गरजेचं आहे. जबरदस्त मारा आतापर्यंत राहिला, परंतु हे विसरून चालणार नाहीये. समोरच्या संघाकडे देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजीची फळी आहे. साहिलकडे चेंडू सोपवलाय. परवाच्या दिवसात साहिलचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी लाजवाब राहिली आहे, कौतुकास्पद कामगिरी केली आणि साहिलने सांगितलं देखील 6 महिने क्रिकेट खेळला नाहीये साहिल या स्पर्धेपूर्वी.
अगदी या स्पर्धेमध्ये मैदानात उतरलाय संघासाठी निळा टायगर संघाकडून आणि कामगिरी बजावतोय. गोलंदाजीसाठी षटक हाताळेल, महत्वाचा निर्णायक षटक सामना करेल शुभम. पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये कॅच सुटलाय, जीवनदान मिळालंय, मात्र सिंगल फक्त घेतली जाते. रवी पवार स्ट्राईक वरती दाखल राहण्यासाठी इच्छुक आहेत. स्वतःच्या बंकावरती विश्वास दाखवला रवीने, परंतु त्या विश्वासाला कुठेतरी कार्याची जोड द्यावी लागणार आहे. आता अडचणींचा सामना करतोय संघ, परंतु अखेरच्या षटकांमध्ये 2 चांगले फटके आले ना तर चित्र बदलू शकतं. चित्र बदलण्याची ताकद आहे रवीमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका हवेमध्ये खेळला, गॅप मध्ये आहे, निष्ठून जाईल का? नक्कीच जाईल. मिळतील धावा 4. कामतडी संघाचा बेडा होईल का पार? धावफलकाला आकार येतोय, 36 वरती धावफलक पोहोचतोय, परंतु अजूनही 4 चेंडू. हे 4 चेंडू म्हणजे खूप मोठे क्षण आहेत. अजून 4 चेंडूच्या पाठीमागे भरपूर काही घडू शकतं. 4 चेंडू 4 षटकार देखील होऊ शकतात. 4 चेंडूच्या पाठीमागे एखादी विकेट देखील होऊ शकते. क्रिकेटच्या मैदानावरती कोणतेही समीकरण शेवटपर्यंत निश्चित नाही आहे, कारण ही पहिली इनिंग आहे. पहिल्या इनिंग नंतर कन्क्लुजन काढणं म्हणजे रिस्की ठरेल, कारण बऱ्याच वेळा आपण पाहिलं, अगदी कालचंच उदाहरण घ्या, 4 षटकानंतर अवघ्या 33 धावा कुणीही संधी दिली नव्हती गोवे संघाला, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी एकजूट दाखवली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, विकेट्स थोपवल्या आणि काय पुनरागमन केलं. संधी आहे मॅचमध्ये, अजूनही आव्हान जिवंत आहे, परंतु 4 चेंडूंमध्ये धावा खेचाव्या लागतील. प्रयत्न राहतोय, सातत्याने राहतोय, परंतु या आखूड टप्प्याच्या चेंडूच्या पाठीमागे कोणताही संपर्क होत नाहीये. अगदी 1 फॉर द ओव्हरचा इशारा नक्कीच दिला जाईल. 1 बाउन्स फॉर द ओव्हर. येस, थँक्यू. पंचांद्वारे इशारा केला जातोय. अगदी जबरदस्त पंच आपल्या भेटीला आज या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये राकेश चव्हाण सर. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर फटका मात्र फसलाय, हवेमध्ये आहे. यावेळी मात्र नो मिस्टेक, पकडला अखेरीस कॅच. विकेटचं पतन. रवी पवार बॅक टू पवेलियन. थांबलाय धावफलक, थांबलाय रवीचा खेळ, रवीचा संघर्ष संपतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाला दाखल व्हावं लागतं. 2 चेंडूचा खेळ बाकी असताना साहिलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. अगदी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत. आडव्या बॅटनं खेळण्याच्या या प्रयत्नामध्ये उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूचा चेंडू मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 36 धावा पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावर लागल्यात. 5 षटकांच्या या मॅच मध्ये नक्कीच या धावा पुरेशा नाहीयेत. आणखी एक डॉट बॉल. या सिंगलचा प्रयत्न राहिला 22च्या रूपामध्ये, परंतु तो प्रयत्न यशस्वी होत नाहीये. विकेटचं पतन होत आहे. त्याबरोबरच इनिंग्सची देखील होईल सांगता. 5 षटकांचा थांबतोय खेळ. 5 षटका अखेरीस 3 गडी बाद, 36 धावा धावफलकावरती दाखल. 36 धावा विजयासाठी 37 ची गरज. तगडं आव्हान नक्कीच नाहीये, परंतु संघर्ष तगडा असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 37 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये निळा टायगर्स उतरतील, तर दुसऱ्या बाजूला कामतडी संघ मात्र ही दौड रोखण्याचा प्रयत्न करेल. अगदी जबरदस्तरित्या मैदानाच्या आतमध्ये खेळ राहिला आतापर्यंत, परंतु मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खेळाडू झुंज देतात, पण झुंजीचा प्रत्येक सुवर्णक्षण आहे ना
जगापर्यंत पोहोचवणारे खरे शिल्पकार म्हणजे आपल्या कॅमेरा मागची टीम असते. कॅमेरामॅन असेल, ऑपरेटर असेल, टेक्निकल सपोर्ट, ही सगळी मंडळी दिवस रात्र एकच प्रयत्न करतात. आपण जे पाहतोय ना ते सर्वोत्तम कसं दिसेल, या स्पर्धेचं सौंदर्य, हा उत्सव, ही ऊर्जा त्यांच्या मेहनतीनं जिवंत राहिलेली आहे. आणि या अदृश्य वीरांना कुठेतरी आपण मानाचा मुजरा करणं गरजेचं आहे. अर्थात आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी, ज्या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम केलं गेलं आहे. अर्थात आजपासून 10 वर्षानंतर देखील सर जरी तुम्हाला ही स्पर्धा पाहायची झाली तरी स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि या कॅमेरामागच्या वीरांना आपण सन्मान देणं गरजेचं आहे. कारण मैदानावरती हिरो घडतात, हिरो खेळतात, परंतु या खेळाडूंना हिरो बनवणारे कोण, तर हे आपले कॅमेरामॅनचे कलाकार, अर्थात आपली स्पोर्ट्स ऑन लाईव्हची टीम. प्रीतम लोखंडे असतील, त्याचबरोबर त्यांचे गुणलेखकाचं काम करणारे धनंजय लोखंडे असतील, सुमित असतील. अगदी गतवर्षीच्या सत्रामध्ये आपण भूषण परांडे यांना पाहिलंय, मोहन जाधव सातत्यानं त्यांच्यासोबत जोडले जातात. आणि कॅमेरा म्हणजे यांच्यासाठी फक्त एक मशीन नाही आहे, ती त्यांच्या नजरेतली कला आहे. अगदी ज्यांनी तो कॅमेरा हाताळला आहे त्यालाच त्याची किंमत माहिती आहे. ही टीम केवळ मैदानाच्या आतले क्षण चित्रित करत नाही, ती क्षण पकडते. जे क्षण पुन्हा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाहीत, परंतु वारंवार आपण अनुभवू शकतो. चौकार, षटकार, विकेट सगळं महत्त्वाचं आहे, परंतु हे सगळं आपल्यापर्यंत सुंदरपणे पोहोचवणार कोण, तर अगदी आपली कॅमेऱ्याची टेक्निकल टीम, अर्थात आपली स्पोर्ट्स ऑन लाईव्ह वाईची टीम. कॅमेऱ्यामागची ही संपूर्ण टीम अदृश्य असली ना तरी अतिशय महत्त्वाची आहे. आपण जी जादू पाहतोय ती जादू कोणाची, तर या स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या टीमची. मैदानावरचा प्रत्येक आवाज, प्रत्येक हालचाल, प्रत्येक भाव, ही स्पर्धा सुंदर दिसण्याचं खरं कारण म्हणजे आपल्या स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या टीमची घाडीसारखी असणारी नजर. कॅमेऱ्याला जीव ओतणारा आपला प्रीतम लोखंडे, अगदी क्षणांची कट ॲक्शन सांभाळणारा आपला सुमित, आणि सगळं स्कोअरबोर्ड कसा स्मूथ चालेल याची काळजी घेणारा आपला टेक्निकल टीमचा ऑपरेटर धनंजय लोखंडे. तुमच्याशिवाय ही स्पर्धा मित्रांनो पूर्ण होणार नाही आहे. आणि नक्कीच त्यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अर्थात एक मान आपला स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या यूट्यूब टीमला. वळूयात मैदानाकडे. मैदानामध्ये रंगतोय क्रिकेटचा थरार, लो स्कोरिंग थ्रिलर, व्होल्टेज ड्रामा. 30 चेंडू, 37 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. सर जोडी सांगा. विकी नवले, सोबतीला शुभम, तर गोलंदाजीची मदार असेल रवी पवारच्या खांद्यावर. आव्हान सोपं दिसायला सोपं आहे, परंतु धावांवरती जाऊ नका. मोठ्या मॅचमध्ये आपण नेहमी म्हणतो धावफलक महत्वाचा नाही, महत्वाचा आहे तुमचा ॲटिट्यूड, तुमची जिद्द, तुमची चिकाटी, तुमचा लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी तुमच्या मनामध्ये असणारा आत्मविश्वास, तो महत्वाचा आहे. कारण हारा वही जो लढा नाही. पहिला चेंडू हवेमध्ये, गॅपमध्ये निष्ठून जाईल का थांबवला जाईल, नक्कीच पाठलाग केला जातोय. वाऱ्याच्या वेगाने खेळाडू धावतोय, परंतु चेंडू देखील होतोय फरार. मिळतील धावा 4. पहिल्या चेंडूवरती विकी नवले, स्टार बॅटर ऑफ नीरा टायगर्सचा बिग लास्ट चौकार. नीराचा हा टायगर आपली डरकाळी फोडतोय पहिल्या चेंडूवरती. लक्ष छोटं आहे, त्यामुळे नक्कीच मोठी करावी लागेल रवीला. धोम पुनर्वसन संघ अगदी थाटामध्ये दाखल झालाय फायनल मध्ये. इथं मात्र कोण सोबत करेल. चौकार आला याचा अर्थ 4 धावांनंतर पुनरागमनाची संधी मिळते. डॉट बॉल येतोय. अगदी रवी पवार असेल, सूरज असेल, त्यांच्या माध्यमातून मोठी जबाबदारी आहे संघावर. यावेळी पुन्हा एकदा अखोटापणे चेंडू, शॉट आमच्या गॅपमध्ये, विकेट. अमित आहे, परंतु अमितच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न होत नाहीये, कारण चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने देतोय. मस्तक पे दस्तक. दुसरा चौकार या षटकामध्ये. यानंतरची मॅच देखील असणार आहे. अर्थातच सेमीफायनल आणि फायनलच्या मध्ये जो गॅप असणार आहे त्या गॅपमध्ये आपण तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी लढणार आहोत. संतोष पवार सर अगदी सातत्याने सकाळच्या सत्रापासून आपल्यासोबत जोडले जात आहेत. नक्कीच त्यांचं मनोगत देखील आपण ऐकणार आहोत दुपारच्या सत्रात. यावेळी मात्र काच सुटला, जीवनदान, फेकी देखील खराब.
विकी नवलेला जीवनदान मिळतं. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? संधीचं सोनं करता आलं पाहिजे. संधी देत आहे परंतु दैव देतं कर्म नेतं असं चित्र व्हायला नको. मैदानाच्या आतमध्ये पकडावे लागतील कॅच, कारण पकडो कॅच जितो मॅच. अगदी स्टीव्हो आणि हर्षल गिब्स यांचा किस्सा नेहमी सांगावासा वाटतो यामध्ये, कारण 1999च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने हर्षल गिब्स यांनी कॅच सोडल्यानंतर स्टीव्हो यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, यू हॅव नॉट ड्रॉप्ड द कॅच बट ड्रॉप्ड द वर्ल्ड कप. आणि तो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियन संघाने फक्त जिंकला नाही, त्यानंतर पुढचे 3 वर्ल्ड कप एकही सामना तो संघ हारला नाही. ही ताकद असते मोठ्या टीमची. त्यामुळे जीवनदान हे वरदान ठरतं त्यांच्यासाठी. बादशाहच्या वेळेला इथं मात्र नो मिस्टेक, बिग विकेट. देर आए दुरुस्त आए, क्योंकि कामयाबी सुबह के जैसी होते, मांगने से नहीं जागने से मिलती है. जब जागो तभी सवेरा. उशिरा का होईना आशेचा किरण कुठेतरी जागा झाला. विकी नवले सारखा धडाकेबाज फलंदाज पहिल्यांच्या दिशेने माघारी चाललाय. पुनरागमनाची ही नांदी आहे का? या लो स्कोरिंग बॅटलमध्ये संधी मिळाली आहे. आता त्या संधीचं सोनं कसं करेल कामतडीचा संघ? 10 धावा तर आल्यात. 24 चेंडू अजूनही 27ची गरज असणार आहे. जुबेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शुभम आहेत परंतु गोलंदाजीसाठी येतोय. अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अक्षय देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. अक्षयच्या माध्यमातून धारदार गोलंदाजी आपण पाहिलेले आहे. दहा धावा आहेत धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील महिला निर्णायक चेंडू. फुलटॉस वरती बिग हिट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये धडकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे. शुभमच्या माध्यमातून या चुकीला माफी नाही. 4 रन्स चौकाराच्या रूपामध्ये प्राप्त होतील. जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक. 14 वरती धावफलक वाराच्या वेगाने पुढे पोहोचतोय. यावेळी मात्र सावध पवित्रा. ताकद के साथ नजाकत जरुरी आहे आणि ती नजाकत दाखवली जाते. मोठे फटके सातत्याने खेळण्याची गरज नाहीये. अगदी हलक्या हाताने गॅप शोधत तुम्ही एकेरी देर धावा सोडू शकता. सिंगल डबलचं महत्व क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण आहे. ते महत्व इथं पाहायला मिळतंय. अगदी चांगला चेंडूला सन्मान देत असताना गॅप देखील शोधला. हलक्या हाताने अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलेला फटका 2 धावा तुम्हाला देऊन गेलाय. हे क्रिकेट आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. ते खेळलं जातंय शुभमच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा आडवा बॅटनं स्लॉक स्वीप. परंतु या फटक्याच्या मागे देखील आपण हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. फक्त गॅपमध्ये ढकललाय चेंडू आणि पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या जात आहेत. एकेरी देर धावांचा हा योग्य समन्वय साधणं क्रिकेटच्या मैदानावरती अत्यंत गरजेचं आहे आणि तो साधला देखील जातोय. चांगल्या पद्धतीने साधला जातोय. धावफलक ज्या पद्धतीने पुढे सरकतोय नक्कीच या सामन्यात आता विकेट्स कॉलमच जर तुम्ही पुढे नेला तर कुठेतरी जीवन पुनरागमनाची संधी आहे. विकेट्सचा कॉलम तुम्हाला सातत्याने भरत राहावं लागेल. चांगले चेंडू सातत्याने हाताळावे लागतील. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय.
लढणं गरजेचं आहे, कारण अडथळे रस्ता अडवू शकतात, ध्येय नाही. मनात जिंकण्याची ठिणगी असेल तर काळोखात वाट सापडते, ती वाट शोधावी लागेल. फटका खेळला हवेमध्ये आहे, गॅप मध्ये देखील वन बाउंड, सीमा पार, स्लॉक स्वीप वन्स अगेन, दिस टाइम मिड विकेट रिजन, मिळतील धावा 4. महत्वपूर्ण चौकार. 22 धावा धावफलकावरती. शुभमनं आक्रमक रूप धारण केलंय. सपनों को देखना आसान होता है दोस्तों, पर उन्हें जीने की हिम्मत कुछ लोग ही लाते हैं. मंजिल उनकी होती है जिनके कदम कांपते हैं मगर थकते नहीं, रुकते नहीं. इथं मात्र विकेट आल्यानंतर देखील खचला नाहीये, थांबला नाहीये. आपली शांत संयमी फलंदाजी केलेली आहे आणि त्याबरोबरच टप्प्यात आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम देखील केलाय. ही सेन्सिबल क्रिकेटरची निशाणी आहे आणि तो सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या माध्यमातून. सातत्याने खेळलं जातं. या षटकात आतापर्यंत 2 चौकार आले, 2 डबल्स आलेत आणि त्या मदतीनं 22 धावांवरती स्कोअरबोर्ड पोहोचतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट यावेळेला मात्र संयमला असळला आणि चेंडू मात्र यष्टीवरती आदळला. कुठेतरी त्या संयमाच्या परीक्षेत आक्रमकतेची जोड देण्याच्या प्रयत्नात शुभमला परतावा लागेल माघारी. विकेटचं होतंय पतन. या विकेट बरोबरच षटकाची होईल सांगता. 2 षटकानंतर नेल्सन इज ऑन द बोर्ड. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजूनही 18 चेंडू 15ची गरज आहे. शुभमची छोटे खाली परंतु या आक्रमक खेळी या लो स्कोरिंग थ्रिलर मध्ये महत्वाची ठरणार आहे, निर्णायक ठरणार आहे. धर्मराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. ओव्हर कंप्लीट. यस नक्कीच. यानंतर गोलंदाजीसाठी सूरज मताळे अर्थातच ISPL मध्ये निवड झालेला स्टार क्रिकेटर, सातत्याने पप्पू रामगुडे यांच्या सेटमध्ये ओपनचं क्रिकेट खेळणारा खेळाडू. अठरा चेंडू 15ची आवश्यकता असताना सूरज सारख्या अनुभवी खेळाडूचीच गरज आहे. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलंय गोवे संघाचे जे सुनील आहेत त्यांनी सांगितलं साताऱ्यामध्ये एकदा 6 चेंडू 2 धावांचा त्यांना बचाव करायचा होता, तो त्यांनी यशस्वीरित्या केला होता. याचा अर्थ या अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. त्यासाठी चांगले चेंडू हाताळणे गरजेचं आणि क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं देखील गरजेचं. अगदी 1 डॉट बॉल आला आहे, त्या दिशेने वाटचाल होईल का हे मात्र पाहायचं आहे. 18 चेंडू 15 धावा, 17 चेंडू 15 वरती समीकरण बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये चित्र बदलायला वेळ लागत नाही. यावेळी मोठा फटका हवेमध्ये, फटका फसला. अमित डाऊन द बॉल, पकडलाय कॅच. वेळ बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो, परंतु ती वेळ बदलण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवावा लागेल, मनगटातील बळ दाखवावं लागेल. ते बळ इथं दाखवलं जात आहे. सूरज मताळे क्रुशियल मोमेंट्स मध्ये संघाचा आत्मविश्वास जागा करण्याचं काम करतो हा खेळाडू. अभी भी मैच में बहुत कुछ बाकी है. मैच अजूनही संपलेलं नाहीये मित्रांनो, पिक्चर अभी बाकी आहे. कारण जिद्द चिकाटीच्या जोरावर लढतोय, लढाई अभी जारी आहे कामतडीच्या संघाची. संघर्षाला पर्याय नाहीये, संघर्ष अटळ आहे, आव्हान खडतर आहे आणि खडतर आव्हान असताना त्या आव्हानाच्या नजरेमध्ये नजर रोखून उत्तर देणं देखील गरजेचं आहे.
असं जगावं दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. फरदीन आलाय मैदानाच्या आतमध्ये. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. अर्थात खडतर प्रश्न विचारले जात आहेत, परंतु त्या खडतर प्रश्नांचं उत्तर तुम्हाला नजरेत नजर राखून द्यावं लागेल. इच्छाशक्ती दांडगी ठेवावी लागेल. फरदीन करतील सामना. जबरदस्त हाताळा हा ही चेंडू मॅच मध्ये छान वापस आणली आहे सूरज माताने या चेंडूच्या पाठीमागे. मॅच बनवली आहे. 3 सरकचे डॉट बॉल, यामध्ये विकेट देखील आली आहे. 18 चेंडू 15चं समीकरण, 15 चेंडू 15. मॅच इज ऑन, व्हेरी मच ऑन. ही शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. कारण असं म्हणतात ना, मन ही मन को जानता, मन ही मन का मीत. मन के हारे हारे, मन के जीते जीत. पराभव नेहमी मनामध्ये होतो, तो रणामध्ये कधीच होत नाही. रणामध्ये जर तुम्ही जिंकायचं असेल तर मनामध्ये जिद्द, आत्मविश्वास चिकट असणं गरजेचं. कारण ती जर असेल तर रणांगणामध्ये तुम्हाला विजयाच्या नौकेवर स्वार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 4 डॉट बॉल झालेत, आव्हान जिवंत केलं. मॅच मध्ये जान आली आहे. 2 विकेट्स काय करू शकतात पहा. मैदानाच्या आतमध्ये मागील 4 चेंडूच्या पाठीमागे आलेले 2 विकेट्स समीकरण बदलून गेलेत. आणखी एकदा यावेळी आला कार्पेट फटका खेळला आहे अमित आहे चेंडूच्या दिशेनं. चेंडू थांबवला जाईल, अवघी एक सिंगल प्राप्त होईल. एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. तो संघर्षाला पर्याय नाहीये, आणि संघर्ष जर जिद्दीने चिकाटीने केला तर यशाला देखील पर्याय नाहीये. 13 चेंडू आता मात्र 14ची गरज. हा एक चेंडू क्रुशियल असणार आहे या मॅच मध्ये. सूरज माताळे लल्लन 0वरती आउट झालाय, परंतु गोलंदाजीत ती संधी निर्माण केली. मॅच मध्ये परत एकदा जिवंतपणा आणला या खेळाडूनं. हर बार गिरकर उठना ही तो असली जीत होती है, वरना खड़े रहकर तो पत्थर भी रह जाते. इंसान वही जो टूटकर भी मुस्कुराता है और लढकर अपना मुकाम बनाता है. आणि इथं मात्र लढाई लढते, चेहऱ्यावरती हास्य ठेवत असताना संघर्ष करतोय सूरज माताळे. गती परिवर्तन हलक्या हाताने टॅप केला. मिडलवरती खेळाडू, लॉंगावरती खेळाडू आहे. चेंडू थांबवला जाईल. सिंगलचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला तर जात नाहीये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, लाजवाब थ्रो. सिंगल बरोबर 30 षटक संपत. अतिशय यशस्वी षटक या षटकात झाल्यात. 2 अवघ्या सिंगल आणि 1 मोठी विकेट. याबरोबर समीकरण पुन्हा बदलतंय. 12 चेंडू 13 धावांची गरज. मॅच मध्ये काहीही घडू शकतं मित्रांनो. हृदयाचे टोके वाढवणारी मॅच, उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच आहे. श्री नवलाई देवी चषक चिंदवली आजचा महत्वाचा निर्णायक शेवटचा दिवस, महान 3 फेरीचा दिवस. महान 3 फेरीमध्ये 2 पुनर्वसनचा सामना कोण करणार? हे जंगल, या जंगलाचा राजा कोण असणार? अगदी काही दिवसांपूर्वी मळीचे डोंगर इथं होते, परंतु आज क्रिकेटच्या जंगलामध्ये याचं रूपांतर झालंय. आणि या जंगलामध्ये कोणता वाघ डरकाळी फोडणार हे मात्र पाहायचंय. निरा टायगर्स की कामथडी, कोण मारणार बाजी, कोण ठरणार वर्चस्व गाजवणारा संघ? टीम मीटिंग केली जाते, संघर्षामध्ये चर्चा केली जाते, चर्चेतून उत्तरे शोधली जातील. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन लेट ऍडजस्टमेंट्स. आणि योग्य वेळ आहे, योग्य वेळी निर्णय घ्यायचा आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे मित्रांनो. कारण प्लॅनिंग इज नॉट इम्पॉर्टंट, परफेक्ट एक्झिक्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला प्लॅनिंग कितीही करा, परंतु एक्झिक्युशन जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत त्या प्लॅनिंगला अर्थ उरत नाही. आणि त्या एक्झिक्युशनची आता आवश्यकता आहे. हाच तो निर्वाणीचा क्षण. हा क्षण जर तुम्ही अजरामर केला तर आयुष्याच्या पुस्तकामध्ये एक सुवर्णाक्षरातील पान तुमचं जोडलं जाईल. आणि ते पान जर जोडायचं असेल, त्या पानावरती सुवर्णाक्षरात जर स्वतःच्या नावाची नोंद करायची असेल तर आजचा तो क्षण, हा क्षण महत्वाचा. हा क्षण तुम्हाला टिपावा लागेल. या क्षणामध्ये स्वतःला ओळखावं लागेल, आणि स्वतःमधील क्षमता ओळखत असताना त्या क्षमतेला कर्तृत्वाची जोड द्यावी लागेल. 12 चेंडू 13ची गरज. अमितच्या हातामध्ये चेंडू. पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धर्मराज स्ट्राईक वरती दाखल असेल. फरदीन आहे सोबतीला. 12 चेंडू 13ची गरज. 1-1 डॉट बॉल. इथून पुढे समीकरण बदलणार आहे. 1-1 चेंडू समीकरण बदलणार आहे. आता मात्र हाताच्या बोटांची नख शाबूत आहेत का बघा. नसतील नक्कीच. आणि हृदयाचे ठोके असंतुलित जर होत असतील तर बीपीची गोळी जवळ ठेवा. कारण कोणत्याही प्रकारे कमिटी इथून पुढच्या आपल्या त्रासाला जबाबदार राहणार नाही, कारण ही मॅच तशी असणार आहे. बीपीची गोळी उपलब्ध नाहीये, मेडिकल जवळ नाहीये. नक्कीच पहिला चेंडू.
हवेमध्ये गत बदल होत का, कॅच सुटली. शुभम काय केलं आपण, कॅच सोडली की मॅच. एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक क्षण टिपायचा आहे. या क्षणांमध्ये तुमच्या प्रत्येक कॅचला महत्व आहे, प्रत्येक धावाला महत्व आहे. ही एक कॅच तुम्हाला अगदी एखाद्या बाभळीच्या काट्याप्रमाणे टोचू शकते. फुलांच्या पायघड्यावरून चालत असताना पायामध्ये काटे रुतणारच, परंतु ते काटे अलगदपणे बाजूला सारत तुम्हाला फुलांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, बॉलवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. कॅच पकडणे गरजेचं आहे. सूरज यांनी सामन्यामध्ये आव्हान जिवंत करून दिलंय. खेळाडूंना सोबत करावी लागेल, लढाई दाखवावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा आडवटनं मटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे रवी पवारच्या माध्यमातून थांबवला जाईल चेंडू. सिंगल, एका धावेसाठी संघर्ष होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू दिला जात नाहीये. ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए, बस आग का दरिया है और डूब का जाना है. क्रिकेट म्हणजे पहिलं प्रेम आणि या प्रेमासाठी जीव द्यायला तयार असतात खेळाडू आणि इथं तेच समर्पण पाहायला मिळतंय. एक एक धाव म्हणजे आता सुवर्णाक्षरामध्ये लिहिली जाणार आहे. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल सोन्याची किंमत प्राप्त करणार आहे. डॉट बॉल सोने करणार. एव्हरी मुवमेंट फ्रॉम हिअर ऑन इज अ बिग इव्हेंट. प्रत्येक क्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे मित्रांनो. 9 चेंडू 11 धावा. काय मॅच घडते मित्रांनो. निकाल मॅचचा काही लागू द्या, मॅच साठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ना हारना जरुरी है ना जीतना जरुरी है. ये जिंदगी एक खेल है दोस्तों, यहाँ पर खेलना जरुरी है. तो खेळ केला जातो, संघर्ष केला जातोय. संघर्ष योद्ध्यांना सलाम आहे. हा प्रकार आरोपटने केला, फटका निष्ठून जाईल. 1 बॉल सीमारेषेवर. अतिशय गरजेचा होता हा चौकार. अंदाज चुकला रवी यांचा. चेंडू निष्ठून गेला. खरं तर हाफ ट्रॅकर या प्रकारचे चेंडू हाताळून चालणार नाहीये मित्रांनो. 8 चेंडू 7 धावांची गरज. कालच्या दिवशी आपण सुनीलच्या माध्यमातून ऐकलंय, आज 6 चेंडू 2 धावांचा बचाव होऊ शकतो. रवी जाधव सरांनी काल सांगितलं, आम्ही 8 षटकांमध्ये 22 धावा देखील वाचवल्यात. तुम्हाला 8 चेंडू 7 धावा म्हणजे अवघड आहे, अशक्य नक्कीच नाहीये, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. स्कोरचा प्रयत्न, विकेटचा पतन. बिग मुवमेंट इन द मॅच. पंचांचा बोट आकाशाकडे. धर्मराज बॅक टू पवेलियन. परतावा लागेल माघारी. दाद मागितले जाते, परंतु फेटाळून लावली जाईल. रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. पंच अतिशय अचूक निर्णय क्षमतेसाठी ओळखले जातात आणि या निर्णायक क्षणांमध्ये पंचांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. अगदी एक तरी तर एक मेरी, चित्तरी तर पट्टमेरी. कधी अहिल्या तरीवर, कधी पहिल्या तीरावर, कधी या बाजूला, कधी त्या बाजूला. मॅचचं पारडं मित्रांनो कुठल्या बाजूला चाललंय काही सांगू शकत नाही. भोर तालुका की पुरंदर तालुका, निरा की कामथडी, कोण मारणार बाजी. 2 पुनर्वसन समोर, कोण करणार 2 हात. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे आणि या संघर्षा योद्ध्यांना पुन्हा एकदा सलाम. जो छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, और जो हार को सामने देखकर भी लड़ जाए ना उसे ही असली खिलाड़ी कहते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को यहाँ पर सलाम है. प्रत्येक खेळाडूच्या संघर्षाला सलाम आहे. तो संघर्ष केला जातोय, कारण मित्रांनो दिल में आग होनी चाहिए, बाकी रास्ते तो खुद ब खुद बन जाते हैं. कदम थके तो भी चलेगा, लेकिन मंजिल के तरफ भागते हुए आपका दिल नहीं थकना चाहिए. तुमचं हृदय थकलं नाही पाहिजे, तेव्हा तुमचं शरीर देखील तुमची साथ देईल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना सूरज मताळे यांनी जी षटक हाताळलं, त्यानंतर अमितने केलेली गोलंदाजी, चौकारानंतर केलेलं पुनरागमन, आता मात्र साक्षी घरात संतोष मैदानाच्या आतमध्ये निर्णायक चेंडू, निर्णायक षटकामधला. हवेमध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न, एक्झिक्युशन परफेक्ट. हा वन हॅन्डसम संतोषचा बिग ब्लास्ट, सिक्सर. आता मात्र 6 चेंडू 1 धावेची गरज. काय मॅच घडली आहे. अगदी आपण म्हटलं होतं 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी, 1 धाव आवश्यक. मी म्हणेन मित्रांनो 30 चेंडू 37ची मॅच.
30 चेंडू 37ची मॅच जर शेवटच्या षटकापर्यंत जाते नक्कीच मॅच लाजवाब झाली आहे. श्री नवलाई देवी चषक चिंदवली या स्पर्धेचा उल्लेख जेव्हा जेव्हा केला जाईल ना तेव्हा तेव्हा या मॅचचा उल्लेख अगदी अभिमानाने केला जाईल. अगदी ज्या पद्धतीने पांचाल क्रिकेट क्लबचे किस्से आपण ऐकतोय आज इथून पुढच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर पुढच्या पिढीसमोर जेव्हा या स्पर्धेची चर्चा केली जाईल पहिलं पर्व जेव्हा आम्ही राबवलं होतं राहुल सर विशाल सर जेव्हा तुम्ही ते किस्से सांगाल तेव्हा नक्कीच सांगाल. 2 संघ होते जे वेडे होते विजयासाठी लढत होते अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही आणि ते किस्से सांगताना तुमचा ऊर देखील अभिमानानं भरून आलेला असेल. 6 चेंडू 1ची गरज असताना देखील जिद्द सोडलेली नाहीये लढाई सोडलेली नाहीये कारण लढणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय तो षटकार आला नसताना मित्रांनो जर तरच क्रिकेटमध्ये चालत नाही खरं तर विषय परंतु नक्कीच कुठेतरी तो एखादा कॅच जो सुटलाय एखादी धाव जी घेताना त्रास झालाय एखादी मिसफिल्ड जी झालेली आहे ती आता किती त्रास देत असेल खेळाडूंना. अगदी 5 चेंडू 1ची गरज आकुटपचा चेंडू सफल झाला खेळाडू परंतु दिशाहीन वाईड बॉल मॅच फिनिश. नीरा टायगर्सनी फोल्डिया डरकाळी होत आहेत अगदी थाटामध्ये फायनल मध्ये दाखल परंतु मॅच जरी नीरा जिंकला असला मित्रांनो कामतडी संघ इथं मन जिंकून गेलाय. तरी आजही हा माझा अंत नाही पेटून उठेल उद्या नव्याने कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सांगितलं या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स लिव्हिंग टीम हार्ड लेक कामतडी संघ पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अगदी यानंतर होईल अर्ध्या तासाचा ब्रेक त्यानंतर मात्र बिग फायनल ग्रँड फिनाले श्री नवलाई देवी चषक चिंदवली. कुठेही जाऊ नका सज्ज राहा आणखी एका जबरदस्त थरारासाठी. कामतडी टीम कॅप्टन प्लीज संपर्क साधा. कामतडी कॅप्टन विनंती आहे एक क्षण संपर्क साधा प्लीज.